सातत्यानं तुम्ही सांगता, प्रशासन सांगते ना, सरकारी सांगू राहिलं की गॅसचा तुटवडा नाही, गॅसचा तुटवडा नाही. मला एक सांगा, या तपोवनमध्ये जर गॅसचा तुटवडा नसता, तपोवनमध्ये जर गॅस भेटले असते तर ह्या परिस्थिती निर्माण झाली असती का? आता सचिव माझ्यासमोरच आहे, सचिवाला डिमांड पाठवलेली आहे. मी त्यांच्यासमोर बोलून जात होतो आता. त्यांनी कट केला फोन आणि तुमचा फोन करून दिला त्यांनी. नाही, कसं आहे की काहीतरी संवेदना असल्या पाहिजेत ना. हे आता मी पाहू आलो की हे ज्या बायाचे हात बोटं तुटलेले आहेत, बोटं गेलेले आहेत, त्या बिचाऱ्या तुम्ही या इथं, तुम्ही तिथं व्हिजिट करा आणि ते पाहून घ्या कसं स्वयंपाक करू राहिले. तर आता हे इलेक्ट्रिकवरचे जे इस्टिमेट होते हे सगळे बंद पडले. मी आता त्यांच्या हे घेतला, फॉलोअप घेतला साहेब, आणि ते जे मालक आहे विदर्भ गॅस एजन्सीवाले त्यांच्यासोबत बोललो. त्यांनी सांगितलं मला की 9/3 त्यांना 8 सिलेंडर टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांची डिमांडच आली नाही. त्यांची डिमांड आली, सचिव माझ्यासमोरच आहेत, डिमांड आलेली आहे, पाहून घ्या. ते खोटं बोलतात, ते तर त्यांच्या बदमाश काय असा आहे. तर आता मी त्याच्यावर बोलणार नाही. त्याच्या बदमाश काय असा आहे की नंबर हातो जो अकोल्याचा माणूस मेला ना, त्याचा नंबर त्या दिवशी होता, त्याचा नंबर असल्यानंतर फक्त त्याला सिलेंडरला बोलावलं, त्याला म्हणते की तू डबल नोंदणी कर. म्हणजे ह्या प्रकार चालू आहे आणि काळा बाजार चालू आहे. मी आता कालही त्या परवाच्या दिवशी दयापूरच्या त्या लाईन होती, जवळपास 1 किलोमीटरची लाईन. तिथं कोणी श्रीमंत नाही दिसला ना, किंवा आमदार नाही दिसला ना, खासदार नाही दिसला लाईनीत. नाही, 1 वाजेपर्यंत त्यांना आज पूर्ण सिलेंडर भेटून जाईल साहेब. आज ते पूर्ण व्यवस्था करा आणि तशी तुम्ही व्हिजिटही करा इथं. तुम्ही त्याची पूर्ण व्यवस्था करा आणि तिथं अडचण आली नाही पाहिजे. आता तुमची जिल्ह्याची काय परिस्थिती आहे, जिल्ह्यात तर सांगतात की तुम्ही गॅस शिल्लक आहे, पण कुठं आहे शिल्लक हेच नाही समजून राहिलं ना. सिलेंडर आहे, सिलेंडर नाही आहे. मला एक सांगा, मी तुमच्या मताशी सहमत आहो. तुमच्याजवळ गॅस सिलेंडर जर शिल्लक असते तर लाईन का लागल्या असत्या, किंवा हे जे आहे तुमचं ह्या बायासाठी त्यांनी म्हणजे शौक आहे का त्याला स्टुडिओ स्वयंपाक करण्याचा? नाही सर, मलाही माहिती नव्हतं आतापर्यंत. यांनी माझ्यासोबत कॉन्टॅक्ट नाही केला. आणि तुम्हाला निवेदन दिलेलं आहे, तुम्हाला निवेदन दिलेलं आहे, तुम्ही जागेवर नव्हता साहेब. गडबड नाही करायची जास्त. डोक्याच्या बाहेर गेली गोष्ट माझ्या. तुम्ही आता एक काम करा, तुम्ही इथं व्हिजिट शांतपणे घेऊन राहिलो, तो शांतपणे घेऊन राहिलो आणि तुम्ही त्या गॅसची व्यवस्था करून द्या. म्हणलं की नाही, गडबड नाही करायची. कलेक्टर जागेवर नाही, पुरवठा अधिकारी जागेवर नाही. निवेदन देऊन 8 दिवस झाले, माझ्याकडे ओसी आहे त्याची. कोणाला ओसी दिली, पण तुम्हाला तिथे एलएसएनजी गॅस नाही, तुमच्याकडे येऊन का आम्ही चक्रा मारायची, इथले कामा नाही करायचे, लाकडं फोडतो आम्ही आमच्या हाताने. फुकटाचे पैसे 1 रुपया तुमच्यासारखा पगार नाही घेत, फुकटाचं काम करून आलो इथे मी. इथे सकाळ संध्याकाळ लोकांच्या जेवायचा व्यवस्था पाहू की तुमच्या मागे चक्रा मारू तुमच्या कार्यालयाला. तुम्ही ते ताबडतोब इथं सिलेंडरची व्यवस्था करून घ्या. ठीक आहे साहेब, 1 वाजेपर्यंत सिलेंडर देऊन द्यायचे. ठीक आहे. आज दाजीसाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या या कुष्ठरोगी संस्थेत मी आलो. आज मी पाहिलं आमच्या माता भगिनी जे काही चुलीवर स्वयंपाक करत असताना ज्यांच्या हाताला बोटं नाही, त्या आमच्या माता आज चुलीवर स्वयंपाक करताना दिसल्या. मन हेलावून गेलं. सरकार सांगते वारंवार, प्रशासन सांगते वारंवार की गॅसचा तुटवडा नाही. मग प्रश्न हा येतो की या महिला जवळपास या अध्यक्ष महोदयांनी 1 महिना किती दिवसाचं पत्र दिलं तुम्ही? 1 महिना झालं पत्र दिलं. अजूनही थोडे जर गॅस दिले तर याच्या व्यतिरिक्त गॅस सिलेंडरची त्यांची व्यवस्था केली नाही. आज मी आता सध्याच पुरवठा अधिकाऱ्यांना बोललो आणि सांगितली वस्तुस्थिती. पुरवठा अधिकारी सांगतात की गॅसचा तुटवडा नाही. हे त्यांना परिस्थिती पाहण्यासाठी मी पाचारण केलं. मी यानंतरही सांगतो, आज जर गॅसचा पुरवठा इथं केला नाही तर संध्याकाळी मी ह्या आमच्या भगिनी घेऊन, माता घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालयात चूल यांची पेटवणार आहोत आणि तिथं स्वयंपाक करणार आहोत. जवळपास 600 लोक दररोज इथं कुष्ठरोगी जेवतात आणि त्या 600 लोकांचा स्वयंपाक आज चुलीवर चालू आहे. अतिशय दयनीय परिस्थिती आहे. संवेदनशील हा विषय आहे. सरकार म्हणा, प्रशासनाला कुठं संवेदना दिसत नाहीत. प्रशासन या बाबतीत अनभिज्ञ आहे. त्यांना वारंवार सांगूनही अध्यक्ष सांगत असतानाही त्यांनी आजपर्यंत पुरवठा केलेला नाही. विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धनांनी नाकारलेल्या कुष्ठरोग्यांसाठी तयार केलेली संस्था आहे. अनेक वर्षापासून अल्पशा अनुदानावर आम्ही काम करतो.
आज स्थिती विचित्र अवस्थेमध्ये आम्ही आहोत. म्हणजे या कुष्ठरोग्यांना जास्तीत जास्त चांगलं जीवन जगता यावं यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. त्यासाठी आता इथे स्वयंपाक करायला 450 लोकांचा जो स्वयंपाक होतो त्यासाठी आम्ही इलेक्ट्रिक मशीन जी आहे गॅसवर आणि याच्यावर चालणारी पोळ्या करण्यासाठी आम्ही ती लावलेली आहे 10 वर्षापासून आणि त्यामुळे तितकासा त्रास होत नाही. उंड्या करण्यापासून ती मशीन काम करत होती. गॅस सिलेंडरची टंचाई वाढल्यामुळे आम्ही कलेक्टरला, माननीय जिल्हाधिकारी आणि उपपुरवठा अधिकाऱ्यांना देखील निवेदन दिलं होतं की आम्हाला इथे ज्या लोकांसाठी चहा, नाश्ता, 2 वेळचं जेवण हे आम्हाला करावं लागते. त्यासाठी त्यांनी आम्हाला निम्मे तरी सिलेंडर द्यावे. एका आठवड्याला 11-12 सिलेंडर आम्हाला लागतात. आम्ही म्हटलं 5-6 जरी सिलेंडर आपण देऊ शकला तरी आमचं काही अडचणी भागतील त्याच्यामध्ये. अद्यापही त्याचा काही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आम्हाला काम करावं लागलं, सुरू करावं लागलं. आता मशीन बंद आहे तर त्यामुळे चुलीवर आता स्वयंपाक पुन्हा सुरू करावा लागला. की या सगळ्या मावल्या ज्या आहेत ह्या कुष्ठमुक्त महिला आहेत. यांना आता कुष्ठरोग नाही आहे, पण बोटं गेलेली आहेत, वय झालेलं आहे आणि अशा याच्यामध्ये संवेदना मात्र शरीराच्या नसतात. या पार्श्वभूमीवर जेव्हा चुलीवर काम करायला लागतंय तेव्हा तो येणारा शेक जो असतो, विस्तव जो असतो, तो त्यांना अंगाला लागला तरी तो कळत नाही. त्याची जखम होण्याची शक्यता आहे. म्हणून अपघात मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे पोळ्या करताना होणारा त्रास, लाटतानाचा त्रास, उंडे करतानाचा त्रास हा मोठा आहे. आणि म्हणून कार्यकर्ते मिळून आम्ही लोक सगळे हे काम करायला लागलो. लाकडं आणायची कुठून? तर लाकडं या परिसरामध्ये जे लाकडं जमा आम्ही करतो दरवर्षी, वाढलेले तुटलेल्या झाडांच्या, ते इथल्या अंत्यसंस्कारासाठी वापरतो आपण लोक. म्हणजे टेकडीला लागून असलेल्या अंत्यसंस्काराची विधी आम्ही तिथे पार पाडतो. उन्हाळ्यामध्ये हे प्रमाण वाढते आमचं आणि तिथे ते लाकूड आम्ही केवळ तेवढ्यासाठी तयार करत असतो. आता दुर्दैव असं आहे की आम्हाला ते लाकूड आता स्वयंपाकासाठी वापरावं लागून राहिलं. येत्या काळामध्ये ही समस्या अशीच लांबत राहिली तर मग मात्र आमच्यासमोर मोठं आव्हान उभं होईल की आम्ही लाकडं आणायची कुठून आणि स्वयंपाक नव्हे 450 लोकांच्या रोजच्या जेवणाचा, चहा नाश्त्यापासूनचा सगळा हा जो भार आहे हा कसा सांभाळायचा हा यक्ष प्रश्न आमच्यासमोर आहे. आणि म्हणून आमचं खूप विनंती आहे शासनाला की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, यात कुठेतरी उपाययोजना कराव्या, आम्हाला मदत करावी, जेणेकरून यातून ह्या ज्या मावल्या आहेत, इथला कुष्ठमुक्त माणूस आहे, कुष्ठरोगी आहे, जो हॉस्पिटलमध्ये भरती आहे, त्याच्यासाठी आम्ही अधिक वेलफेअर, चांगलं जीवन देण्याचा प्रयत्न करू शकू एवढीच विनंती. या निमित्ताने संघर्ष मात्र आमचा कायम सुरू आहे. 80 वर्ष दाजीसाहेबांनी उभ्या केलेल्या या संस्थेचा प्रवास हा लोकसहभाग, लोकसहकार्याच्यावरच सुरू आहे आणि तो कायम सुरू राहील. लोकांनी सहकार्य लोक करतायत. पण आता हे शासनाचं काम आहे की इथे सिलेंडर आम्हाला